नमस्कार. श्री स्वामी समर्थ. हे आहे आपलं वारजे, म्हणजेच पुण्यामधील वारजे ह्या एरियातलं वृद्धाश्रम, की गेले 10 ते 12 वर्ष इथेच आहे. आणि इथे सगळे ज्येष्ठ नागरिक राहतात, 60, 70, 80, 90 ह्या वयाचे सुद्धा. आणि इथे प्रत्येक आजी आजोबांना खूप सारे वर्ष झाले आहे इथे राहत आहेत. कोणाला 5 वर्ष, कोणाला 2 वर्ष, कोणाला 10 वर्ष. कारण जसं आपण ही संस्था चालू केली तेव्हापासून काही आजी आलेल्या आहे. आणि एक हे कुटुंब तयार झालं आहे. कारण प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की हे आपलं घरच आहे. आणि खरोखर ते घरच आहे. कारण सगळेजण एकोप्याने आनंदाने इथे राहत असतात. ह्या आहेत आमच्या बापट आजी. अगदी 10 ते 12 वर्ष होतील आजी आपल्या शांतीबनमध्ये आहेत. आणि अगदी मायेने आनंदाने सगळ्यांशी बोलणं, गप्पा मारणं, आधेमध्ये घरी जात असतात. पण घरी काही अडचणीसुद्धा निर्माण होत असतात. थोडं विस्मरण आहे आजींना, त्याच्यामुळे आपल्या शांतीबनमध्ये आहेत. ह्या आजीसुद्धा खूप वर्ष झाले आपल्या शांतीबनमध्ये आहेत. पॅरालिसिस आहे डाव्या साईडचा, त्याच्यामुळे त्यासुद्धा आपल्या शांतीबनमध्ये आहेत. प्रत्येकाच्या अशा अडीअडचणी आहेत. आणि त्यामुळे प्रत्येकजण काही ना काही कारणानिमित्त शांतीबनमध्ये आहे. आणि कोणत्याही व्यक्तीला आत्ता नुकतंच आलेलं असं नाही, खूप वर्ष झालेत. त्यामुळे माझं त्यांच्यासोबत एक इतकं फॅमिली रिलेशन, इतकं बॉन्डिंग झालं आहे की जे मी म्हणजे म्हणतात ना की फॅमिलीसोबत पण माझं एवढं बॉन्डिंग नाही आहे. पण माझ्या ह्या लोकांसोबत एक रक्ताचं नातं नसलं तरी इतकं छान बॉन्डिंग आहे की मी नाही सांगू शकत. ह्या धुमाळ आजी आहे. आयुष्यातले 14 वर्ष वृद्धाश्रमात राहत आहेत. मुलगा अचानकच हार्ट अटॅकने वारला आणि तेव्हापासून थोडंसं दुःखी त्या तिथे आहेत. आणि वाईट वाटतं. त्यांचं दुःख कसं दूर करायचं हे आपल्या हातात नाही आहे. पण जेवढं शक्य होईल तेवढं गोड बोलणं, त्यांच्यासोबत वेळ घालवणं, नक्कीच मी तो प्रयत्न करते. एवढा मोठा व्याप असल्यामुळे बऱ्याच वेळा माझं रोजचं येणं होत नाही. कारण इथे आपले संतोष गायकवाड सर आणि आमच्या सिस्टर असतात. त्याच्यामुळे मी आठवड्यातून 3-4 वेळा येऊन जाते. पण आल्यानंतर सगळ्यांच्या भेटीगाठी, त्यांच्या अडचणी, त्यांना काय हवं आहे नको आहे, अगदी आपुलकीने विचारत असते. आणि तेही मला अगदी आपुलकीने सांगत असतात. ह्या आहे शालिनी धुमाळ आजी. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर आयुष्यातले 20 ते 25 वर्ष त्या शांतीबनमध्ये आणि प्लस बाकी काही वृद्धाश्रमात सुद्धा राहिलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं होतं की फॅमिलीला त्रास द्यायचा नाही, आपल्यामुळे कोणाच्या संसारात ढवळाढवळ नको, असं पहिल्यापासून त्यांचं म्हणणं आहे. म्हणून गेले कित्येक वर्ष वृद्धाश्रमात राहत आहेत. आणि सगळ्यात मेन म्हणजे स्वच्छता, टापटीप ही त्यांची सवय मला फार आवडते. कारण अगदी रूम जर बघितली तर तुम्हाला एक केससुद्धा सापडणार नाही त्या रूममध्ये. एवढं क्लिनिंग, हायजीन त्यांनी मेंटेन ठेवलं आहे. वयवर्ष आत्ता 90 होईल. पण पार्किन्सन्स आहे, शुगर आहे, BP आहे. आणि ह्यासुद्धा आपल्या कुलकर्णी आजी आणि धेडे आजी. कुलकर्णी आजींना 2 ते 3 वर्ष होईल. पण कधीही कोणत्या गोष्टीविषयी तक्रार नाही, कंप्लेंट नाही. जे ताटात वाढलं आहे ते शांतपणे खाणं आणि कधीही कोणत्याही गोष्टीला नावं न ठेवणं, असा ह्या आजींचा स्वभाव आहे. त्यांचा भाऊ आधेमध्ये भेटायला येत असतो. आजींचा भाऊ पण खूप काळजी घेतो. आणि त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा शांतीबनमधून खूप काळजी घेतो. आणि खूप गोड अशा आजी आहेत ह्या आमच्या कुलकर्णी आजी. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी निर्माण होऊन प्रत्येकजण इथे आलेली व्यक्ती असते. आणि खरोखर त्यांचं मन जपणं, त्यांच्याशी 2 शब्द गोड बोलणं, ह्याच्या पलीकडे ह्या म्हातारपणात कोणाला काहीच नको असतं. ह्यासुद्धा आहेत कुलकर्णीच आजी. आजीसुद्धा 3-4 वर्ष झाली शांतीबनमध्ये आहे. पण एकमेकींशी छान बॉन्डिंग, शेजारी बेड असल्यामुळे आणि छान त्यांचं जमतं. कोणताही कार्यक्रम असेल की खाली येणं आणि मी भेटायला गेले की अगदी आपुलकीने चौकशी करणं, कशी आहेस, काय आहेस, मुलं कशी आहेस. मलाही खूप बरं वाटतं की आपली हक्काची, आनंदाची माणसं मला भेटली. त्यामुळे आपुलकीने प्रत्येक व्यक्तीजवळ जवळ जाऊन मी चौकशी करत असते. आमची ही हारणारीची जोडी अशी आम्ही म्हणतो. कारण हे आहेत भुरके काका आणि हे आहेत खरवंडीकर काका. बायको आपल्या इथेच काही वर्षांपूर्वी गेल्या. आजोबांना आधी वृद्धाश्रम म्हणजे भीती वाटायची. पण एकदा सवय झाली आणि आता म्हणतात खरोखर इथे आल्यापासून माझं आयुष्य वाढलं. आणि हे सुद्धा आहेत आराध्य आजोबा. ह्यांनासुद्धा शुगर आहे आणि लघवीची नळी आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शुगरचं कंट्रोल करणं थोडंसं कठीण जातं. पण तरीसुद्धा स्वतःची काळजी नेहमीच ते घेत असतात.
आणि ह्या आमच्या पाटणकर आजी आहेत की ज्या अगदी आपुलकीने माझ्यासाठी नेहमीच खाऊ ठेवून असतात. मी गेले की तोंडात खडीसाखर म्हणा किंवा खजूर म्हणा देतच असतात. आणि खरोखर हे असं प्रेम आणि अशी प्रेमाची मिठी आपल्याला या जगभरात कुठेच शोधून सापडणार नाही. कारण ही आपुलकी, प्रेम, माया तिथे गेलं आणि जवळ घेतलं की डोळ्यात खरंच पाणी येतं. हेच आहे प्रेम, हीच आहे माया आणि हीच आहे आपुलकी. बस या जगात काहीच नाही आहे. पण तो सहवास आणि त्यांचे 2 शब्द गोड खूप काही सांगून जातं. आणि म्हणूनच मी प्रत्येकाला हक्काने विचारते, तुम्ही काय खाणार? ह्या आहेत आमच्या कांचनताई, ज्या गेले कित्येक वर्ष बेडवरच आहे. कारण ऑपरेशन होऊन त्यांच्या पायातला रॉड काढायचा आहे आणि त्यांना उभं करायचं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि शांतीबन वृद्धाश्रमाला वारजे इथे भेट द्यायला तुम्हीसुद्धा नक्की